आज मी तुम्हाला एक अशी ग्रेव्हीची रेसिपी घेऊन आलेली आहे जी व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीही जेवणामध्ये वापरली जाईल आणि जेवण अगदी हॉटेलसारखं होईल, एकदम टेस्टी। तर चला रेसिपी बघूया। हॉटेलसारखी ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी 9 कांदे घेतलेले आहेत। 9 कांद्यांच्या हिशोबाने 3 टोमॅटो घ्यायचे आहेत। त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे, जराशी आलं घ्यायचं आहे, अर्धा कांदा लसणाचा साफ करून घेतलेले आहेत, तेजपत्ता, अर्धा बीट घ्यायचा आहे। इथे फ्लेवरसाठी मी बडीशोपचा वापर केलेला आहे, तुम्ही बडीशोप नाही टाकली तरी चालेल। जिरं घ्यायचं आहे, दगडी फूल घ्यायचं आहे, 50 ग्रॅम काजू, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा वेलची। आता ग्रेव्हीसाठी मसाला घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मी हळद घेतलेली आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे जी कमी तिखट फक्त कलरसाठी घेतलेली आहे, घरचा मसाला घ्यायचा आहे 2 चमचे, धणे पावडर घ्यायचा आहे 1.5 चमचा, गरम मसाला 1 पाव चमचा घ्यायचा आहे आणि 1 मीठ घ्यायचा आहे चवीनुसार। आता एक कुकर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये जे कांदे होते ते सगळे बारीक करून घेतलेले आहे, तसंच टोमॅटो पण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। 5 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, बीट घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तेजपत्ता जो आहे तो घ्यायचा आहे, काजू, वेलची, दगडी फूल, काळी मिरी, बडीशोप घेतलेली आहे, बडीशोप तुम्ही नाही टाकली तरी चालेल, मी फ्लेवरसाठी बडीशोप घेतलेली आहे, जिरं घ्यायचं आहे आणि कोथिंबीर। आता हे जे आहे त्याला आपल्याला 1 शिट्टी काढायची आहे कुकरला, तर 1 ग्लास पाणी, फक्त 1 ग्लास पाणी आपल्याला ह्या कुकरमध्ये टाकून 1च शिट्टी काढून घ्यायची आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये। आता 1 शिट्टी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते की जास्त शिजवू द्यायचं नाहीये। आणि इथे आपल्याला हे सगळं जे जिन्नस आहे ते आपल्याला मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आणि हे जे कुकरमध्ये पाणी आहे त्याच पाण्याचा मिक्सरच्या पेस्टसाठी वापर करायचा आहे। छानपैकी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी तुम्हाला दाखवते की बारीक पेस्ट झालेली आहे, खूप छान अशी पेस्ट झालेली आहे आणि खूप छान कलर पण आलेला आहे, बीटमुळे छान कलर आलेला आहे। आता जे मसाले घेतलेले होते त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे, थोडीशी घट्ट थोडीशी पातळ अशी पेस्ट करायची आहे। तर हे जे मसाले आहे ते ह्या बाउलमध्ये घेतलेले आहे। आता हे मिक्स करायचे आहे आणि जरासं पाणी टाकून आपल्याला हे पेस्ट करायचे आहे। अशी पेस्ट करायची आहे की ज्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहता कामा नये, बारीक अशी पातळ पेस्ट करायची आहे। मस्तपैकी पेस्ट तयार झालेली आहे आणि आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे कारण ही जी ग्रेव्ही आहे ती आपण फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहोत आणि ती जास्त टिकायला पाहिजे, म्हणून तेलाचं प्रमाण जास्त टाकायचं आहे। इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि इथे तेजपत्ता टाकलेला आहे तेलावर। आता मगाशी जे वाटण वाटलेलं होतं ते वाटण जे आहे ते आपण ह्या तेलावर टाकायचं आहे, पण त्याच्या आधी गॅस बारीक करायचा आहे आणि मगच तेलावर टाकायचं आहे, नाहीतर मग शिंतोडे उडतात आणि बाहेर तुमची शेगडी खराब होते। आता हे जे वाटण आहे ते तेलामध्ये असं मिक्स करायचं आहे की तेल जे आहे ते वाटणामध्ये मुरून जाईल। इथे मी तुम्हाला दाखवते, खूप वेळ असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि छानपैकी त्या वाटणामध्ये तेल जे आहे ते मुरून जाते। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता की तेल जे आहे ते वाटणामध्ये मिक्स झालेलं आहे। आता ही ग्रेव्ही जी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे। एक 10 मिनिटासाठी आपल्याला वाफेवर ग्रेव्ही शिजवायची आहे आणि गॅस फास्ट करून शिजवायची आहे 10 मिनिटासाठी। इथे जर तुम्ही साध्या कढईचा वापर करणार असाल तर तुम्ही 2-2 मिनिटांनी हे चेक करा की त्या कढईला ते वाटण, जी ग्रेव्ही आपण तयार करणार आहोत ती चिकटलेली नसेल। मी इथे नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ती चिकटणार नाही आहे। आणि 5 मिनिटांनी परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे। छानपैकी आपलं जे ग्रेव्ही आहे ती शिजलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। पण तुमच्याकडे साधी कढई असेल तर 2-2 मिनिटांनी तुम्हाला चमचा फिरवावाच लागेल, नाहीतर ती ग्रेव्ही जी आहे ती कढईला चिकटण्याची शक्यता असते। आता हे जे आपण मसाला तयार केलेला होता तो ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे। मस्त छान कलर येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी ह्या मसाल्याचा वापर केलेला आहे आणि छानपैकी असं मिक्स करायचं आहे, एक जीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्त कलर असा आलेला आहे।
मसाला छान असा मिक्स झालेला आहे। आता आपल्याला पुन्हा ही ग्रेव्ही 10 मिनिटासाठी शिजवायची आहे आणि त्याच्यानंतर आपली हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार झालेली असेल। 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। गॅस बारीक करूनच झाकण उचला, नाहीतर ते बुडबुडे उडतात आणि मग पूर्ण शेगडी, तुमची शेगडी जी आहे गॅसची ती खराब होण्याची शक्यता, किचन खराब होण्याची शक्यता, त्याच्यामुळे गॅस बारीक करूनच झाकण उचला। इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। कलर पण खूप सुंदर असा झालेला आहे। ही ग्रेव्ही तुम्ही फ्रीजमध्ये 6-7 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि फ्रीजरला 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। पण त्यासाठी ही ग्रेव्ही 20 ते 25 मिनिट तुम्हाला गॅसवर शिजवावीच लागेल, तरच ती स्टोअर होईल एवढे दिवस। तर खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे, खूप छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। 15 मिनिटात तुमचं चिकन असो, मटन असो, भाजी असो रेडी होणार आहे। जसं हॉटेलसारखं टेस्ट असणार आहे तशीच टेस्ट आता घरी भेटणार आहे। तर हॉटेलसारखं जेवण घरच्या घरी बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। खूप छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आणि आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी ह्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा।